भारतवाल्याचा म्हटलं तुटवडा नाही आहे, तो बराबर देऊन राहिला भारतवाला. अच्छा. याचा कोण कमी आहे? या कोण नाही पैसे भरून सिलेंडर बोलावत, 1000-2000 सिलेंडरची गाडी कोण नाही बोलावत. 27 फरवरी खूप फजिती सुरू आहे नाही का? 2 वेळा सबसिडी येऊन गेली मला. सबसिडी मिळाली, सबसिडी म्हणजे डिलिव्हरीचा मेसेज पण आला, सिलेंडर नाही मिळालं. सिलेंडर नाही आला. चुलीवर करावं लागून राहिला. चुलीवर. ऑफिस बंद आहे. 2 दिवस झाले ऑफिस बंद आहे. अच्छा. तिसरा दिवस आहे, अजून ऑफिसचा पत्ता नाही आहे कोणाला. शनिवार पासून आहे, 3 दिवस. नरखेड शहरातील इंडियन गॅस सिलेंडरचे ऑफिस गेल्या 2 दिवसापासून बंद असल्यामुळे मंगळवारला सकाळीपासूनच तुम्ही या ठिकाणी सिलेंडर घेणाऱ्या ग्राहकांची गर्दी पाहू शकता. जवळपास 9:30 वाजलेले आहे आणि 200 सिलेंडर रांगेमध्ये सध्या लागलेली आहे. हे बघा, उन्हातानामध्ये नरखेड शहरातील तसेच नरखेड तालुक्यातील संपूर्ण नागरिक सिलेंडर घेण्यासाठी या ठिकाणी रांगेत लागलेले आहे. मात्र सिलेंडर मिळणार की नाही, सिलेंडर उपलब्ध आहे किंवा नाही हे सांगण्यासाठी सुद्धा या ठिकाणी कोणीही उपस्थित नाही. ऑफिस अजूनपर्यंत उघडलेलं नाही. हे बघा, ऑफिस अजूनपर्यंत उघडलेलं नाही. मात्र 200 सिलेंडर रांगेमध्ये लागलेलं आहे. तुम्ही पाहू शकता उन्हातानामध्ये सर्व बाहेरगावचे नरखेड तालुक्यातील सर्व सिलेंडर घेणारे ग्राहक या ठिकाणी उभे आहे. तुम्ही पाहू शकता. तुटवडा आहे. काय म्हटलं भाऊ? भारतवाल्याचा म्हटलं तुटवडा नाही आहे, तो बराबर देऊन राहिला भारतवाला. अच्छा. याचा कोण कमी आहे? या कोण नाही पैसे भरून सिलेंडर बोलावत, 1000-2000 सिलेंडरची गाडी कोण नाही बोलावत. अच्छा, सिलेंडरची गाडी नाही बोलावली पैसे नसल्यामुळे. पैसे भरून नाही राहिला तो पैसे, नाही तर गाडी तर आल्या, गाड्यात येऊन राहिल्या, भारतच्या कशा येऊन राहिल्या. भारतच्या इथं किती तारखेला बुक केलं भाऊ? हे 8 दिवस झाले. 8 दिवस झाले. मग आतापर्यंत स्वयंपाक वगैरे कशावर सुरू आहे? चुलीवर चालू आहे. त्या बहिणीनं घरं काळे करून राहिले, बायको तिच्या बहिणा बोंबून राहिले. सकाळच्या बाहेर तिच्या बहीण चहा नाही पाजत, हॉटेलातून पिऊन या म्हणते. पैसे राहील तर हॉटेलातून चहा पिऊन येईन, नाही तर मग 400 रुपये रोज पाडून सिलेंडरच्या मागं लागला आहे माणूस. आता मजुरी कमावा का हे सिलेंडर बहीण सिलेंडरच्या मागं लागा. आम्ही एकटा माणूस 6-6 महिने आम्ही सिलेंडर नेत नाही, 1-2 माणसं. हा, तरी म्हणते तुम्ही नेत कोण नाही म्हणते. असं काम आहे यायचं, काय करत देणं आहे का नाही? भाऊ किती तारखेला सिलेंडर बुक केलं भाऊ? किती तारखेला भाऊ? किती तारखेला? 27 फरवरीची बुकिंग आहे. 27 फरवरी. आता 27 मार्च येत आहे, 1 महिना होत आहे. 1 महिना होत आहे. सिलेंडर नाही मिळालं. 27 फरवरी. खूप फजिती सुरू आहे नाही का? 2 वेळा सबसिडी येऊन गेली मला. सबसिडी मिळाली, सबसिडी म्हणजे डिलिव्हरीचा मेसेज पण आला, सिलेंडर नाही मिळालं. सिलेंडर नाही आला. कशामुळे झाले, कोणाची चूक आहे यामध्ये, काय वाटते तुम्हाला? आता हे बाकी तर कुठं असा तुटवडा आहे नाही. नाही. मार्केटमध्येच फक्त तुटवडा आहे आणि फक्त इंडियन मध्येच आहे. इंडियन मध्येच आहे, भारतमध्ये वगैरे भारतमध्ये नाही. नाही का? ते बरोबर डिलिव्हरी चालू आहे. आता 2 दिवस ऑफिस बंद होतं. तुम्हाला काय सोमवारी वगैरे? इमर्जन्सी मध्ये एवढी इमर्जन्सी लागलेली आहे, इतकी लाईन लावून लोक इतके परेशान होत आहे आणि तरी पण 2 दिवस ऑफिस बंद राहते. इमर्जन्सी मध्ये ऑफिस बंद ठेवतात हे लोक. आता मला सांगा, इतके लोक रांगेमध्ये उभे आहे, कोण आहे जिम्मेदार या गोष्टीला? सांगा, कोण आहे जिम्मेदार? प्रशासन. नरखेडमध्ये एकही डीलर नाही आहे. हे बाहेरच्या डीलर लोकांना हे इंडियनची एजन्सी देऊन ठेवलेली आहे. याच्या काही सोक्ष लागला पाहिजे ना. गावातल्या लोक गावात सक्षम नाही का एजन्सी चालवायला? बरोबर आहे. बाहेरच्या लोकांना, नागपूरच्या लोकांना एजन्सी देऊन ठेवली आहे. एजन्सी नरखेडवाल्यांना द्या ना. नरखेडमध्ये कुणी आहेच नाही का? मग म्हणजे एजन्सी पाहिजे. तिथून येते, आम्हाला सिलेंडर वाटतं तो म्हणजे होम डिलिव्हरी म्हणून 4 दिवस आम्हाला वापस पाठवते आणि अजून लाईन मध्ये पुन्हा तसंच लागावं लागते. फक्त इंडियनची फक्त एवढी इमर्जन्सी चालू आहे, बाकी कोणत्याच याच्यामध्ये सिलेंडर मिळतच नाही. काका किती तारखेला बुक केलं सिलेंडर? माझं 7 तारखेचं आहे. 7 तारखेचा आहे, मार्चला. म्हणजे आता जवळपास 15 दिवस जास्त झाले. 15 दिवस जास्त. मग आता घरी स्वयंपाक वगैरे कशा सुरू आहे? मग चुलीवर करावं लागून राहिला. चुलीवर. आणि समजा कधी जर स्वयंपाक जर झाला नाही तर मग हॉटेलमध्ये कुठे बाहेर जी यांची जे एजन्टशिप आहे हे बंद झाली पाहिजे. महत्वाचा भाग हे आहे, नरखेडमध्ये सक्षम लोक आहे. नरखेडमध्ये बी डिलिव्हरी नरखेडचा व्यक्ती हे एजन्सी सांभाळू शकते. हे नागपूरहून येणाऱ्या व्यक्तीला हे एजन्सी देऊन ठेवलेली आहे. नरखेडमध्ये एकही व्यक्ती आहे नाही का असा? हे पहिले बंद करायला पाहिजे. अगदी बरोबर. येते तो वाटप करते, हे कोणतं सिस्टम लावलं? हे नरखेडच्या व्यक्तीला द्यायला पाहिजे ना एजन्सी. आणि किती वाजता बंद होते ऑफिस? एजन्सी आहे, हे कोणतं सिस्टम करून त्याला मोवारच्या नावावर तालुका नरखेड असून नरखेडमध्ये काय एजन्सी घेणार कोणीच तयार नाही का? नरखेड तालुका लेवल आहे, तालुका एजन्सी वाल्यानं फक्त हा घोड करून ठेवलेला आहे, बाकी कोणत्याच ठिकाणी असा घोड नाही आहे.
इतका मोठा तालुका आहे पण एजन्सी नाही आहे. एजन्सीचा मालक नागपूरचा आहे, नागपूरचा आहे. म्हणजे एवढी दुर्दैव आहे नरखेडचं. नागपूरमध्ये घरपोच सेवा चालू आहे. आणि नागपूरमध्ये काटोलमध्ये कुठेच तुटवडा नाही इंडियन गॅसचा. नाही. फक्त नरखेडमध्ये हा तुटवडा चालू आहे. खेळले होम डिलिव्हरी आहे आता जलालखेडाला होम डिलिव्हरी आहे, म्हणजे छोट्याशा गावामध्ये होम डिलिव्हरी होते आणि एवढ्या मोठ्या तालुक्यामध्ये काहीच नाही. मी तिथे विचारलं तर होम डिलिव्हरी आहे जलालखेड. जलालकडे होम डिलिव्हरी चालू आहे. होम डिलिव्हरी आता हल्ली चालू आहे. आता ऑफिस उघडल्यानंतर त्यांना तुम्ही प्रश्न करा पूर्ण तुमचे 10 काय दिवस झाले प्रश्न करून, प्रश्नच विचारतोय, उत्तरावर काही मिळालं उत्तर नाही. मिळत नाहीये. हे असंच चालू 6 आहे system. वाजतापासून लाईन मध्ये लागलेला आहे इथं. अजून ऑफिस नाही उघडलं. आणि मागच्या 15 दिवसापासून हा सिस्टम चालू आहे, पण पत्रकार लोक एकही न्यूज याला येत नाहीये. इथे कोणी काय कारण आहे याचं? प्रशासनाचे अधिकारी वगैरे तहसीलदार वगैरे भेट द्यायला आले होते का? काम आहे. ऑफिस बंद आहे. 2 दिवस झाले office बंद अच्छा. आहे. एवढी emergency. दुसरा दिवस आहे अजून ऑफिसचा पत्ता नाही आहे कोणाला. 3 दिवस झाले ना. शनिवार पासून आहे 3 दिवस इथंच प्रॉब्लेम आहे. नरखेडमध्येच प्रॉब्लेम आहे असं तुम्हाला वाटते आणि आहेच नक्की आहे. ऑलरेडी आहे. मी ह्या नंबरवर फोन सुद्धा केला, टोल फ्री नंबर आहे एक. लागतं का नंबर? रिस्पॉन्स देत नाही, नाही का? या ठिकाणी बघा रिस्पॉन्स देत नाही. प्रशासनाने त्यानंतर टोल फ्री नंबर या ठिकाणी जाहीर केलेले आहे. नंबर आहे 4 दिवसा अगोदर आला आहे. अच्छा. 4 दिवसा अगोदर, पण यायचं बरोबर संतुलित नाही आहे. याचा दिमाग गेला आहे का, याची चलन भरायची लायकी नाही आहे, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम Agency मनमानी चालू आहे. नाही. हे मनमानी होऊ agency शकते. वाली चालू आहे. आमच्या मतानुसार याची चलन लोकांना भरायची इतका हेच त्रास कोणी नाही. पाहायला तयार नाही. म्हणजे यांना एजन्सी दुसऱ्याला देऊन टाका आणि हे लोकांना ह्या त्रास होणं बंद होऊन हो. जाईल. म्हणजे होत नाही तर बंद करा. बाहेरच्या व्यक्तीला कशाला agency पाहिजे? कोणत्याच गॅसचे असं प्रॉब्लेम नाही. आणि वार्ताहर लोक कुठली न्यूज कोणत्याच पेपरला येत नाहीये, काय कारण आहे हे माहित नाही. माहित नाही, घाबरतात का? का बरं घाबरतात माहित नाही मला. हो ना. कुठली न्यूज यायला पाहिजे. हे न्यूज येऊन नाही राहिले का नरखेडमध्ये असा प्रकार होत आहे, त्याच्यावर कुठलाच निर्बंध आणत नाहीये. नाही पण हा प्रश्न गेल्या 10-15 दिवसापासून नरखेडमध्ये उद्भवत आहे. तुम्ही बी आज झाले, तुम्ही बी याच्या अगोदर 15 दिवस झाले. बिलकुल द्यायला पाहिजे. नाही, आता हा व्हिडिओ तुमचा तहसीलदारापर्यंत आणि नरखेड प्रशासनापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही पण या नरखेड स्टाईल यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे हा नागपूरच्या कलेक्टर ऑफिसपर्यंत पोहोचवा, जेणेकरून ते स्वतः या ठिकाणी आले पाहिजे आणि इथली परिस्थिती जाणून घेतली पाहिजे. कारण त्रास तेवढा झाला. नाही, त्रास होत आहे, तुम्ही पाहू शकता. सिलेंडर लागलेला आहे, 10 दिवस झाले त्याच्याकडे होम डिलिव्हरी परत जाऊन आलो. तरच कशासाठी देऊन राहिले? नाही, बरोबर आहे. पैसा आमचा सर्व आमचं तरच कशासाठी? पाण्याची व्यवस्था, पाणी प्यायची व्यवस्था काही. नंबर लागून वर आहे ना, शेतकऱ्याला काही हेच नाही काय. नाही, बरोबर आहे. शेतकरी काय नोकरीवाले म्हणजे कामाला धंदे सोडून यावं लागतं ना. नाही, बरोबर. शेतकऱ्याला तर खावाची फुरसत नाही हो. खावाची फुरसत नाही आहे. काय होय? हे कशासाठी आहे? हे रिकाम दौऱ्या वाटते सर इथं उभे आहे ना, काय? असं वाटते मला. नरखेडमध्ये इंडियन गॅस एजन्सी समोर सकाळपासून ही रांग लागलेली आहे. गेल्या 2 दिवसापासून सिलेंडरचं ऑफिस बंद होतं आणि नागरिकांचा आक्रोश तुम्ही पाहू शकता. त्यांचं म्हणणं आहे की कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी पत्रकार अजूनपर्यंत आलेले नाही, ही न्यूज त्यांनी टाकलेली नाही आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा नाही. भर उन्हामध्ये कुठलीही पाण्याची वगैरे सोय नसल्यामुळे या ठिकाणी ग्राहक संतापलेले आहे आणि जवळपास 10 वाजलेले आहे, ऑफिस अजूनही उघडलेलं नाही आणि त्यांची एकही ही तक्रार आहे की 5 वाजले की ऑफिस बंद होते आणि त्यांचं एकच म्हणणं आहे की नरखेड हा तालुका तहसील लेवलवर असल्यामुळे या गावाला तुम्ही एक सेपरेट इंडियन गॅस एजन्सी द्या, दुसऱ्या गावकऱ्यांना तुम्ही का बरं देता, असा त्यांचा या ठिकाणी संताप व्यक्त केला जात आहे. आता बघूया या व्हिडिओचा परिणाम काय होतो, हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतो आणि नरखेडकरांना सिलेंडर लवकर लवकर मिळते की नाही हे सध्या पाहण्यासारखे आहे.